नमस्कार. तुमच्यासाठी मी आज एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलोय. तुम्ही पाठीमागे बोर्डवर एक गोष्ट पाहता. अमरावतीचे खासदार बळवंत वानखळे यांनी संसदेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न त्यांनी लेखी स्वरूपात त्याचं उत्तर मागितलं सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना. त्यामध्ये त्यांनी असं विचारलं की रेल्वेच्या ग्रुप सीच्या जागा दरवर्षी कशा प्रमाणात आणि भरण्यासाठी आपल्याजवळ कोणती रणनीती आहे. त्याच्यावर रेल्वे मंत्र्यांनी हे उत्तर दिलं. उत्तर असं आहे की रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की या वर्षापासून आम्ही रेल्वेच्या ग्रुप सीच्या सर्व जागा म्हणजे टेक्निशियन, आरपीएफ, त्यानंतर एसआय सर्व पद दरवर्षी याचं आम्ही वेळापत्रक जाहीर करू आणि वेळापत्रक जाहीर करून त्या वेळेत त्या तारखेला त्याप्रमाणे त्या परीक्षा दरवर्षी होतील. आणि त्यांनी त्याचबरोबर ही खूप महत्त्वाची माहिती दिली की त्यांनी 2004 ते 2014 या दरम्यान भरती काढली 4.11 लाख आणि 2014 ते 2020 या दरम्यान त्यांनी भरती केली 5.02 लाख. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो की रेल्वेच्या परीक्षेच्या इकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. कारण रेल्वेच्या परीक्षेमध्ये एक विषय नाही आहे, तो म्हणजे इंग्लिश. त्याचा फायदा आपल्याला भरपूर होऊ शकतो. रेल्वेमध्ये दरवर्षी जागा निघणार आहेत, त्याचं वेळापत्रक दरवर्षी जानेवारी महिन्यात प्रकाशित होणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की रेल्वेसाठी एक खूप महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे गणित. तो जर तुम्ही पक्का केला तर रेल्वेमध्ये सर्व काही शक्य आहे. बरोबर. जीएस करा, गणित करा आणि या माहितीच्या इकडे सर्वांनी लक्ष द्या. धन्यवाद.